जे पूर्वीच जे सध्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचं जे प्रकरण चालू आहे त्या भरती घोटाळ्यामध्ये पूर्वी जे सरकार होते उद्धव ठाकरे आणि आपल्या त्यांचा आज मी जी पत्रकार परिषद बघितली त्याच्यामध्ये कंत्राटी भरतीला दोष देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी हे खापर आमच्या सरकारवर फोडलेलं आहे. पण ह्या देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे की हे कंत्राट जर भरती जर काढलं होतं तर त्यावेळी उपमुख्यमंत्री कोण होते? एकनाथ शिंदे कुठे होते? अजितदादा कुठे होते? टाळ आणि मृदुंग वाजवत होते का? मग त्यांचं नाव का नाही घेतलं? आदरणीय शरद पवारांवरती खापर फोडण्यापेक्षा जे तुमच्याबरोबर आजही सत्तेत आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही स्वतः 2014 ते 19मध्ये मुख्यमंत्री होता हे सोयीस्कर विसरलेला आहात. तर त्यामुळे ह्या कंत्राट भरतीला जर आम्ही केलं म्हणजे अगदी तुम्ही अशोक चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपासून GR कोणी काढले काय काढले ते GR आम्ही कसे रद्द केले हे सगळं बोलला. पण आज जे तेव्हा जे सत्तेमध्ये होते आणि आज तुमच्याबरोबर जे सत्तेत आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काहीच बोलला नाही. तुम्ही सगळं खापर शरद पवारांवरती फोडून मोकळे होता. आज तुम्ही 3000 पोलीस 3 वर्षासाठी तुम्ही कंत्राटी तत्वावर पोलीस नेमणार आहात. ते पोलीस तुम्ही सगळे स्वतःसाठी राबवून घेणार आहात का? कुठील कारस्थानं करण्यासाठी तुम्हाला आपला पोलीस पाहिजे म्हणून तुम्ही घेणार आहात का? अहो ही पोलीस भरती RR पाटील असताना 17-18 हजार पोलीस दलात भरती RR आबांनी केली होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकाळात सुद्धा पोलीस भरती झाली होती आणि पोलीस भरतीमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी देण्याचं कामसुद्धा शरद पवार साहेबांनीच केलेलं आहे. आज पोलीस दलामध्ये याच्यामध्ये ज्या महिला दिसत आहेत ते काम सगळं शरद पवार साहेबांनी केले ते तुम्ही सोयीस्कररित्या विसरता. तर कंत्राटी भरती आणि दुसरं असं आहे आता रोहितदादा पवार आहेत ते आता युवा संघर्ष यात्रा काढतायत दसऱ्यापासनं आणि त्यामुळे मला असं वाटतं या सरकारचं धाबं दणाणलेलं आहे आणि म्हणून आज फडणवीसांनी हे कारस्थान केलं की हे सगळं खापर फोडायचं कोणावरती? तर आमच्या सरकारवरती खापर फोडायचं. पण आमच्या सरकारने जी भरती केली आहे त्याचा एकदा आढावा घ्या आणि आम्ही आता जो संघर्ष यात्रा जी निघते त्याच्यामध्ये बेरोजगार तरुण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आज रोहितदादांबरोबर रोहित आबांच्या नेतृत्वाखाली सगळेजण हे एकत्र येत आहेत युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचा. त्यामुळे यांचं धाबं दणाणलेलं आहे. म्हणून यांना कळलं की बेरोजगार तरुणांसाठी आपण काही केलं नाही. आपले सगळे जे काय मोठे मोठे हे होते ते आपण गुजरातमध्ये नेले मोठे प्रोजेक्ट. त्यामुळे आता तुम्ही या तरुणांना उत्तर कसं देणार हा मोठा प्रश्न पडला आहे. म्हणून तुम्ही ते कंत्राटी भरतीचं खापर आमच्यावरती फोडताय पण ते चुकीचं. नारायण राणेच्या वक्तव्याला कसं बघता तुम्ही? जे आरक्षणाबद्दल त्यांनी नारायण राणेंनी मराठ्यांमध्ये फूट पाडायचं कारस्थान सुरू केलेलं आहे आणि ते बोलते नारायण राणे स्वतः बोलत नाही आहेत. त्यांना भाजप बोलायला लावतंय की 96 कुळी मराठा 25 मराठा म्हणजे राजघराण्यातले आणि उच्च कुळी मराठा वेगळे आणि कुणबी मराठा वेगळे. मराठ्यांमध्ये डिवाइड अँड रूलची राजनीती हे इंग्रजांसारखी भाजप करत आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना खूप चांगला मराठांना प्रतिसाद मिळतो आहे. मराठे एकत्र येत आहेत. जे गोरगरीब तबक्यातले मराठे आहेत त्यांना जर आरक्षण पाहिजे असेल त्यांना कुणबी ह्याच्यातनं जर आरक्षण मिळवायचं असेल असं ते जर म्हणत असतील तर नारायण राणेंना तिथे बोलण्याची काही गरज आहे का? तर हे भाजप त्यांना बोलायला लावते आहे. याच्यामध्ये OBCचं आरक्षण कमी होणार किंवा काय तर तुमचं सरकार सत्तेत आहे ना दिल्लीला संसदेमध्ये 50%ची मर्यादा वाढवून घ्या ना तुम्ही. पण हे ट्रिपल इंजिन सरकार आहे ना हे तिथे मोदींसमोर तोंड उघडत नाही, चुप्पी साधून बसतात. आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारचा प्रश्नच नाही आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला बोललं पाहिजे. केंद्र सरकारने हे आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे परंतु देणार नाही कारण मंडल आयोगाने 27% आरक्षण OBCंना दिलं. त्याला विरोध हा भाजपने केला होता आणि म्हणून भाजप आरक्षणाच्या विरोधात आहे. पण ते OBCंना भडकवण्याचं काम करतात, ते मराठ्यांना भडकवण्याचं काम करतात आणि मराठ्यांमध्ये 96 कुळी पंचकुळी उच्च जातीय असं करून
ते मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत की मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज पुन्हा एकत्र येतोय आणि ते सरकारची डोकेदुखी बंदी. मग तुम्ही केंद्र सरकारला सांगा ना की 50%ची मर्यादा वाढवा. सगळ्यांच्या जाट असतील, प्रत्येक राज्यामध्ये 9 राज्यांमध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न भाजप सोडवू शकेल. तुम्ही म्हणता ना भाजप म्हणजे एकदम संपूर्ण जगात आहे, देशात आहे, तर मग तुम्ही संसदेमध्ये हा प्रश्न ही 50% मर्यादा का उठवत नाही असा प्रश्न मी आज देवेंद्र फडणवीसांना विचारते की 50%ची मर्यादा संसदेमध्ये उठवण्यासाठी तुम्ही ट्रिपल इंजिन सरकार मोदी सरकारकडे कधी जाणार आणि ही मागणी आमची मागणी तुम्ही त्यांच्यापुढे कधी ठेवा तरी. पण तेही डेअरिंग नाही तुमच्यामध्ये, ती पण हिम्मत नाही आहे. ड्रग्स माफिया ललित का बयान दिया है कि जिस तरह से भर्ती घोटाले का बड़ा मामला है, उन्होंने आज प्रेस कॉन्फ्रेंस में सीधे ये पहले की उद्धव ठाकरे सरकार जिसमें आप लोग भी शामिल थे, शरद पवार साहब तक का नाम नहीं लिया कि ये पूरे उनका किया हुआ घोटाला है, इससे वर्तमान सरकार को कोई भी लेना देना नहीं है. और जो GR तब जारी किया गया था वो GR को भी आज पूरी तरह से रद्द कर दिया गया. जी देखिए, मैं देवेंद्र फडणवीस जी को ये बोलना चाहती हूँ कि कंत्राटी भर्ती हम लोगों ने की. उन्होंने अशोक चव्हाण जी का नाम लिया. पृथ्वीराज चव्हाण जी जब मुख्यमंत्री थे तभी अजीत दादा उप मुख्यमंत्री थे ना, एकनाथ शिंदे भी सरकार में थे. तो वो क्या ताल मृदुंग बजा रहे थे क्या? तो उनको मालूम नहीं था कंत्राटी भर्ती चालू है. तो अभी जो कुछ गलती हुई वो उन्होंने की है. शरद पवार साहब का उन्होंने नाम लिया. शरद पवार सत्ता में थे क्या? मुझे फडणवीस जी से ये कहना है कि किस तरह से आप झूठ बोलते हो. कंत्राटी भर्ती का GR आपने रद्द कर दिया, तो आप मुझे बताइए कि आपने क्या किया है. आज मैं इतना ही बताना चाहती हूँ कि युवा संघर्ष यात्रा रोहित दादा पवार जो निकाल रहे हैं 24 तारीख की दशहरे से, तो युवा सब इकट्ठा हो रहे हैं. RR पाटिल जी के जो रोहित दादा पवार हैं वो भी इसमें हैं, रोहित दादा पवार भी हैं, और बहुत सारे राष्ट्रवादी के युवा इसमें शामिल हो रहे हैं. और बेरोजगारी ये प्रश्न इतना गंभीर प्रश्न है, इतना मुद्दा है कि आज डिग्रियां हैं युवकों के पास लेकिन नौकरियां नहीं है. और ये कंत्राटी भर्ती की वजह से हम लोग आरक्षण मांग रहे हैं, ये मांग रहे हैं, लेकिन नौकरियां कहाँ है. अभी 3 साल में पुलिस दल में आप भर्ती करेंगे, यानी आपको जिसको फंसाना है उसके लिए आप पुलिस लाएंगे 3 साल के लिए और बाद में उसको निकाल देंगे. तो ये कहाँ का न्याय है. पुलिस, मैं उनको फडणवीस जी को याद दिलाना चाहती हूँ कि RR पाटिल जब गृह मंत्री थे 17,000 पुलिसों की भर्ती हुई थी. जब दिलीप वळसे पाटिल थे उस वक्त भी बहुत बड़े पैमाने पे भर्ती हुई थी. शरद पवार साहब ने महिलाओं को स्थान दिया. आज संरक्षण दल में, पुलिस दल में जो महिलाएं दिख रही है वो पवार साहब की देन है. तो ये भूल जाना और पवार साहब को दोषी ठहराना. और अजीत दादा उप मुख्यमंत्री थे, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री है, वो भी इस मंत्रिमंडल में थे. खुद देवेंद्र फडणवीस जी 2014 से 19 तक मुख्यमंत्री थे. तो उन्होंने क्या किया? तभी भी गृह खाता उनके पास था. तो उन्होंने क्या काम किया है फिर? अभी जो कुछ है वो सब गुजरात में लेके जा रहे हैं, कारखाने उधर खोल रहे हैं, इधर हमारे युवकों को नौकरियां नहीं है. और इसकी जिम्मेदारी खुद फडणवीस ने लेनी चाहिए, लेकिन वो नहीं ले रहे, दूसरे के ऊपर इल्ज़ाम लगा रहे हैं. तो ये गलत बात है. एक सवाल था, जिस तरह से जांच होत नाही, इन्क्वायरी होत नाही, त्याबद्दल असं वाटतं की दोन्ही मंत्र्यांना इस्तीफा द्यायचा पाहिजे. नाही, निश्चितच 2 मंत्र्यांची जर नावं येत असतील आणि एक भुसे साहेब नाशिकचे आहेत, दुसरे शंभूराजे आहेत आणि सुषमा अंधारेजींनी मागणी केलेली रास्त मागणी आहे की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स चालत होते, कारखाने चालत होते. तो जेलमध्ये होता, तिथून तो ससून हॉस्पिटलमध्ये होता. तो म्हणतो मला पळवून नेलेलं आहे, मी पळून गेलेलो नाही आहे. तो पळून गेला का पळून नेलेलं आहे याची पण चौकशी झाली पाहिजे. या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही केलेलं नाही आहे. तर मग तुम्ही 2 महिने रेजिग्नेशन द्या, तुमचं राजीनामा द्या आणि तुमची एन्क्वायरी होऊन घ्या. इम्पार्शियल एन्क्वायरी झाली, ज्युडिशियली एन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या एन्क्वायरीतनं काय हासिल होईल ते कळलं पाहिजे. त्यांनी नार्को टेस्टची मागणी केली आहे. निश्चितच जर यांचं जर काही दोष नसेल तर यांनी नार्को टेस्टला घाबरण्याचं कारणच नाही आहे. हे काय बोलतायत ते त्याच्यातनं कळेल ना खरं आहे का खोटं आहे. पुन्हा तुम्ही मिनिस्टर व्हा, पण 2 महिने तर बाजूला व्हा.
से जुड़ा हुआ है प्रश्न। और भूसे साहब नासिक के आते हैं, उनको इसके बारे में ललित पाटिल के बारे में जानकारी है। अगर वो कहते हैं कि मेरी इंक्वायरी होने दो, मेरी नार्को टेस्ट करना है, जो भी टेस्ट करना है वो करो, तो उन्होंने करनी चाहिए ना। अगर कर नहीं तो डर कशाला। अगर उनको डरने का, उन्होंने कुछ किया नहीं है तो नार्को टेस्ट में कुछ नहीं आएगा। अगर उन्होंने कुछ साथ दिया होगा ललित पाटिल का तो आएगा। जब तक वो मिनिस्टर है तब तक ये इम्पार्शियल इंक्वायरी नहीं होगी। तो इन्होंने मंत्री पद से दोनों ने हटना चाहिए। शंभूराजे देसाई भी कहते हैं कि मैंने कुछ नहीं किया, तो दोनों की इंक्वायरी लगे, जुडिशली इंक्वायरी लगाए तो ही होगा ना। नहीं तो तुम्हारे ही लोग आएंगे और इंक्वायरी करेंगे तो उसमें से क्या हासिल होगा? कुछ नहीं होगा। तो इसकी जुडिशियल इंक्वायरी होनी चाहिए कि भाई ये ड्रग्स का रैकेट जो है, ड्रग्स बनवाने का कारखाना उधर हम लोगों ने टीवी पे देखा है। तो ये बहुत भयावह घटना है। ये यहाँ की महिलाएं, नासिक की लोग यहाँ से डरे हुए हैं कि भाई इस तरह से एक तो बेरोजगारी इतनी बढ़ गई है और यहाँ पर ड्रग्स का खुलेआम इतना व्यवहार चलता है। वो ससून हॉस्पिटल में था जो ललित पाटिल, वो कहता है कि मुझे भगा लेके गए, तो भगाया है, वो भाग गया, इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। कुछ भी नहीं हो रही है। तो हेच मराठी में विचारतो है की मांग दोनों मंत्री करनी चाहिए, जरूर होनी चाहिए। जब तक इनकी इंक्वायरी नहीं होती तब तक उनको सत्ता से बाजू में रखना चाहिए। कौन कौन मंत्री हैं क्या? ये एक बाबा साहेब भूसे है और ये शंभूराजे देसाई है। तो ये दोनों की इंक्वायरी होनी चाहिए। अगर इन्होंने सपोर्ट नहीं किया है तो कुछ नहीं, डरने की बात नहीं है। अगर सपोर्ट किया है तो उसमें खुलेआम सामने आ जाएगा। नारायण राणे के बयान में किस तरह से देखते हैं? इस तरह से आरक्षण को लेकर अलग अलग बयान दे रहे हैं वो, मराठा समाज अलग है, ओबीसी समाज अलग है, ऐसा लगता है कि देखिए, नारायण राणे जो बोल रहे हैं ये भाजपा उनसे बुलवा रहा है। मराठा समाज जो मनोज जरांगी पाटिल जी के साथ आज फिर से खड़ा हुआ है, उन्होंने अनशन किया, उनको अच्छी तरह से सपोर्ट मिल रहा है, तो इसमें फूट डालने की ये प्रयास है। 96 कुड़ी मराठा यानी राजघराने वाले बड़े बड़े मराठा है, पंचकुड़ी मराठा है, तो ये चाहते हैं कि हम लोगों को ये कुणबी आरक्षण नहीं चाहिए। तो ये हम लोग ओबीसी का आरक्षण मांग ये है कि भाई तुम्हारे पास संसद है, संसद में तुम्हारी मेजॉरिटी है, तो 50% की मर्यादा उठाओ ना। तो ये ट्रिपल इंजन सरकार है, ये मोदी साहब के सामने बिल्कुल बोलती बंद हो जाती है। उनको कहो कि महाराष्ट्र में इतने बड़े बड़े जोर से आंदोलन चल रहे हैं, मोर्चे निकल रहे हैं, लोग इकट्ठा हो रहे हैं, तो ये 50% मर्यादा अगर संसद में भाजपा के पास मेजॉरिटी है, भाजपा उठा सकता है। लेकिन इन्होंने मोदी साहब को बोलना चाहिए ना, लेकिन ये बोलते नहीं है। 50% की मर्यादा अगर हटती है तो ही आरक्षण मिलेगा। जब भी मंडल आयोग आया था 27% आरक्षण मिला था, तभी भी भाजपा ने ओबीसी आरक्षण को विरोध किया था, मंडल आयोग को विरोध किया था। और शरद पवार साहब जब मुख्यमंत्री थे तब उन्होंने मंडल आयोग महाराष्ट्र में जारी किया था। ये भी लोगों को याद रखना चाहिए। हिंदी में समर्थन किया है कि उद्धव ठाकरे की पार्टी के ये थे, उस समय उन्हें गिरफ्तार भी किया, बाद में छोड़ दिया गया। आज आरोप प्रत्यारोप हो रहे हैं, ड्रग्स माफिया था, जेल से अस्पताल आया, वहाँ से भाग गया था। किस तरह से देखते हैं? नार्को टेस्ट की बात की जा रही है उद्धव ठाकरे पे। देखिए, कुछ भी हो जाए, फडणवीस जी को इतना पता होना चाहिए कि भले वो ललित पाटिल शिवसेना में था, किधर था, उसकी जानकारी, उसके बारे में शिवसेना तो आपको सब प्रेस कॉन्फ्रेंस लेके बताएगी। और लेकिन आज ससून हॉस्पिटल से ये ललित पाटिल को भगाया गया है या वो भाग गया है, वहाँ पुलिस क्या कर रही थी? पुलिस की ये पूरी जिम्मेदारी है, गृह खातं, होम मिनिस्ट्री देवेंद्र फडणवीस जी के पास है, तो उनकी ये जिम्मेदारी है। तो ललित पाटिल इतना खुलेआम ड्रग्स बना रहा था, फैक्ट्रियाँ चला रहा था, दो मंत्री थे उसमें, तो वो दोनों मंत्रियों का क्या हो गया? उनकी इंक्वायरी कब लगेगी? मंत्रियों के बारे में कुछ नहीं बोला उन्होंने। नासिक के जो 2 मंत्री है उनकी इंक्वायरी कब होगी? तो नार्को टेस्ट के बारे में मुझे तो लगता है ये क्या चल रहा है इस महाराष्ट्र में। ये उड़ता पंजाब हम लोगों ने देखा है। अभी नासिक के लोगों को अगर इस तरह से ड्रग्स का सामना करता है तो हमारी युवा पीढ़ी बर्बाद करने का काम हो रहा है। और फडणवीस जी के पास पुलिस दल है, लेकिन वो कुछ नहीं बोल रहे हैं, दूसरे के ऊपर इल्ज़ाम लगा रहे हैं कि भाई ये उद्धव जी ने किया है, ये शिवसेना ने किया है, ये फलाने ने किया है। नार्को टेस्ट की बात कर रहे हैं? नार्को टेस्ट तो खुद फडणवीस जी की होनी चाहिए कि वो कितने सच बोल रहे हैं, क्योंकि
ये शंभूराज देसाई और जो दूसरे मंत्री हैं नासिक के भूसे, उन्होंने तो कहा है मैं कोई भी टेस्ट करने के लिए तैयार हूँ, तो कीजिए उनकी टेस्ट। हमारे बहन सुषमा अंधारे जी ने भी मांग की है कि इनकी नार्को टेस्ट होनी चाहिए, तो होनी चाहिए, करो ना। अगर आपने कुछ किया नहीं तो डर काय का है। तो इन दोनों मंत्रियों के ऊपर इनकी इंक्वायरी लगनी चाहिए, इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, लेकिन ये कुछ नहीं हो रहा है। क्या लगता है की ललित पाटील जे होते शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव पक्षात होते आणि त्यावेळेस त्यांना एकदा अरेस्ट पण केला गेला होता, नंतर सोडण्यात आला. आत्ता जी परिस्थिती आहे, शंभूराज देसाई पण फडणवीस वक्तव्याचं समर्थन करतात आहे आणि नार्को टेस्ट कोणाची व्हावी हे एक क्वेश्चन मार्क केलं आहे, इशारा उद्धव ठाकरेकडे. हे बघा, मला ते ललित पाटील शिवसेनेचे होते का कोणाचे होते याच्यामध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही. त्यांनी ड्रग्सचे धंदे केले, त्यांनी नाशिकसारख्या ठिकाणी ड्रग्स खुलेआम बनवण्याचे प्रकार सुरू केले आणि आज ते जेलमध्ये होते ना, म्हणजे ते ससून हॉस्पिटलमध्ये होते, पोलिसांच्या पहाऱ्यात होते. मग ते तिथून ते म्हणतात की मला पळवून नेलं. ते पळाले का त्यांना पळवून नेलं ह्याविषयी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी आज त्याच्याविषयी खुलासा करायला पाहिजे होता, पण ते त्याविषयी काहीच बोलले नाही. ते प्रत्येक गोष्ट उद्धवजींवरती किंवा शिवसेनेवरती किंवा शरद पवारांवरती अशा प्रकारे खापर फोडायचं, ते त्यांनी ताबडतोब बंद केलं पाहिजे. आज ते सत्तेत आहेत आणि हा ललित पाटील जो आहे हा कसा काय ससून हॉस्पिटलमधनं पळून गेला का त्याला पळवण्यात आला, तर नार्को टेस्ट कोणाची करायची? मला तर वाटतं खरं तर फडणवीसांचीच नार्को टेस्ट केली पाहिजे, कारण ते खरं बोलतायत का खोटं बोलतायत. तुमच्याकडे गृह खातं आहे ना, तुम्ही हे लोकांना सांगितलं पाहिजे की ससून हॉस्पिटलमधनं त्याला पळवलं का पळून गेला का तुम्ही काय केलं. आणि आता ते नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या ड्रग्सचं रॅकेट आणि संबंध ड्रग बनवण्याचं काम चालू होतं आणि मग तुमचं पोलीस दल काय करताय, तुम्ही काय करताय. आता तुम्ही शिवसेनेवरती खापर फोडून मोकळे होत असाल तर ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की हा ललित पाटीलला पळवलं कोणी आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे हे गृह खात्याला माहिती असेल तर गृह खात्याने याच्याविषयी माहिती दिली पाहिजे, पण त्याच्याविषयी ते काहीच बोलत नाही. ठीक आहे, हिंदी